Good morning, all of you. Today I am going to discuss about a new subject, that is the hospital and clinical pharmacy, as well as drugstore and business management. I will teach you this subject, that is the hospital and clinical pharmacy. In short, we have HCP. Okay, hospital and clinical pharmacy. In this today we are discuss about what is the concept behind this subject, or what is the introductory part of this subject. Okay, concept of this hospital and clinical pharmacy is role of pharmacist to provide the patient care that optimize the medication therapy and प्रमोट हेल्थ अँड डिसीज प्रिव्हेन्शन. म्हणजेच की फार्मासिस्टचा रोल काय आहे हॉस्पिटलमध्ये. ओके, आत्तापर्यंत आपण बघितलं की हॉस्पिटलमध्ये नर्सेस आपण बघितले, म्हणजे आपण लहानपणापासून बघत आलो की नर्स आणि जे डॉक्टर्स आहेत त्या दोनच व्यक्ती आपल्याला हॉस्पिटलमध्ये त्यांचे रोल पण माहीत असतात आणि ते व्यक्ती माहीत असतात आपल्याला. पण फार्मासिस्टचा रोल काय आहे तो आत्तापर्यंत आपल्याला माहिती नव्हता. जोपर्यंत आपण फार्मसी फील्डमध्ये येत नाही तोपर्यंत मला माहिती नव्हतं की हॉस्पिटलमध्ये आपलं काय काम असू शकतं. ओके, तर फार्मसीचा रोल काय असतं, तर मेडिकेशन्स प्रिपेअर करतो तो, ॲज वेल ॲज तो डायग्नोसिस करायचं पण काम करतो, ॲज वेल ते मेडिकेशन थेरपी देऊन डिसीज प्रिव्हेन्शन किंवा हेल्थला पेशंटची हेल्थ चांगली करण्याचं सुद्धा काम जे आहे ते फार्मासिस्ट करत असतो. ओके, हा तुम्हाला सेकंड इयरसाठी सब्जेक्ट आहे, डी फार्म सेकंड इयरसाठी सब्जेक्ट आहे. आणि मी ही तर ड्रग स्टोर आणि बिझनेस मॅनेजमेंट तर शिकवतेच आहे, त्यासोबत हा पण सब्जेक्ट चांगला तुमच्या एक्सपेक्टेशननुसार शिकवण्याचा प्रयत्न करते. आय होप यू कॅन अंडरस्टँड दिस सब्जेक्ट. ओके, तर आपण बघत होतो हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीचं इंट्रोडक्शन बघत होतो. अगोदर आपल्याला बघायचं आहे या PPTमध्ये आपण म्हणजे हे जे इंग्लिश केलेले पॉईंट आहेत ते आपण जाणून घेणार आहेत. फर्स्ट आहे ते जनरल ॲक्नॉलेजमेंटमध्ये काय बघणार आहेत आपण, इंट्रोडक्शन ऑफ हॉस्पिटल. ओके, आपलं मेन पहिलाच आपला सब्जेक्ट आहे, त्याचं नाव आहे हॉस्पिटल अँड देअर ऑर्गनायझेशन. ओके, इथं लिहिलेलं आहे हॉस्पिटल अँड इट्स फंक्शन्स, टाईप्स अँड ऑर्गनायझेशन. हा फर्स्ट चॅप्टर आहे या सब्जेक्टमधला. त्याच्यामध्ये आपण बघणार आहेत की जनरल ॲक्नॉलेजमेंटमध्ये काय बघणार आहेत आपण, इंट्रोडक्शन बघणार आहेत. ओके, हॉस्पिटलचं इंट्रोडक्शन म्हणजे पहिले हॉस्पिटल कसे होते, आताच्या हॉस्पिटल कशा आहेत, किंवा हॉस्पिटलमध्ये न्यू टेक्नॉलॉजी कशा असतात, ह्या सगळ्या गोष्टी इंट्रोडक्शन पार्टमध्ये बघणार आहेत. सेकंडमध्ये आपण हॉस्पिटलचे डेफिनेशन बघणार आहेत. मोस्ट ऑफ द क्वेश्चन पेपर दिस क्वेश्चन इज मोस्ट कॉमनली आस्क दॅट डिफाईन दी हॉस्पिटल. 2 मार्क्सला विचारतो, 3 मार्क्समध्ये पण तुम्ही हॉस्पिटलच्या ऑर्गनायझेशन लिहिताना सुद्धा डेफिनेशन लिहिणं हे कंपल्सरीच आहे. ओके, तर डेफिनेशन ऑफ हॉस्पिटल, नंतर आहे फंक्शन ऑफ हॉस्पिटल, फोर्थ आहे क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल, फिफ्थ आहे ऑर्गनायझेशन ऑफ हॉस्पिटल, लास्ट आहे बिब्लिओग्राफी अँड रेफरन्स ऑफ दी हॉस्पिटल. आपण फर्स्ट बघणार आहेत व्हॉट इज दी जनरल ॲक्नॉलेजमेंटमध्ये. मी जनरली सांगते तुम्हाला, फक्त अंडरस्टँड करून घ्या. आपल्या बुकमध्ये पण इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ते इंट्रोडक्शन तुम्हाला काय जास्त लिहायची गरज नाही, पण समजून घ्या की हॉस्पिटल अँड देअर ऑर्गनायझेशनमध्ये किंवा ह्या चॅप्टरचं नाव काय आहे हे अगोदर लक्षात ठेवा, हॉस्पिटल अँड देअर ऑर्गनायझेशन, आणि सब्जेक्टचं नाव आहे हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी. इन शॉर्ट आपण त्याला HCP असं म्हणतो, कॅपिटल HCP. ओके, तर इंट्रोडक्शनमध्ये आपण बघणार आहेत की पहिले हॉस्पिटल कसे होते. ओके, ॲज वी हॅव नाव एंटर्ड इन 21st century, we are spectacular consciousness of the health and hospital services in the India. In fact, many of us are born in the hospital and our association with them continues throughout our life. म्हणजे काय की हॉस्पिटलसोबत आपलं नातं लहानपणापासून आहे. आपण जेव्हापासून जन्म घेतला आहे, असे बरेच जण आहेत की ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी ते बॉर्न झालेत. ओके, तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण हॉस्पिटलमध्ये सतत जातो किंवा त्याच्यासोबत आपली कनेक्टिव्हिटी आहे. ओके, हॉस्पिटलसोबत, आणि ते एक आपलं नातं असल्यासारखं आहे. ओके, रिझल्टिंग इन ॲन ओव्हरऑल ॲक्सेप्टन्स ऑफ द हॉस्पिटल पार्ट ऑफ दी लाईफ. म्हणजे आपलं एक लाईफचा पार्ट काय आहे, हॉस्पिटल आहे. ओके, देर इज सम 6,000 हॉस्पिटल दॅट डॉट ऑफ दिस country. We have invested over rupees 300 crore on them, yet for the country which spends so generously for the pleasure, we are almost tight fist when it comes to upgrade the overall effectiveness of our hospital as an organization. म्हणजेच काय की अशा मोस्ट ऑफ द हॉस्पिटल आहेत की जे आपले केंद्रबिंदू आहेत. मग त्यातलेच की त्यांनी किती सांगितलं क्वांटिटी, 6,000 अशा हॉस्पिटल आहेत की ते आपल्या ह्याचे काय केंद्रबिंदू आहेत. त्याच्यावर आपण किती इन्व्हेस्ट केले, 3,000 crore. म्हणजेच काय की
3,000 करोड आपण त्याच्यावर काय केलेत, पैसे इन्व्हेस्ट केलेत हॉस्पिटलवर. कशासाठी? की मोस्ट ऑफ द डेव्हलपमेंट होण्यासाठी किंवा पेशंट्सच्या केअर घेण्यासाठी, मेडिकेशन्स प्रोव्हाइड करण्यासाठी, ॲज वेल एज त्यांना आणखी नवीन नवीन काही गोष्टी त्यांना देता येतील का, की जेणेकरून त्यांना त्यांचे डिसीज आहे किंवा त्यांचं जे काय प्रॉब्लेम आहे ते आपण सॉल्व्ह करू शकू. यासाठी आपण काय केलं, आपण म्हणजेच काय गव्हर्नमेंटने काय केलं आहे, 3,000 करोड असे पैसे त्याने इन्व्हेस्ट केले आहेत 6,000 हॉस्पिटलसाठी. ओके. नंतर आपण बघणार आहेत की अर्ली हॉस्पिटल कसे होते आणि आताचे हॉस्पिटल कसे आहेत. Early hospital, the modern hospital is fairly recent phenomenon. The institution which were the forerunner to a hospital born little resemblance to the hospital as they are now. The earlier hospitals were longing for a poor and needy. Okay, early hospitals for a poor and needy, mainly the पिलग्रिझम अँड दी वेलफेअरर्स. म्हणजे काय, याच्यामध्ये नवीन शब्द आला आहे की पिलग्रिम्स आणि वेफेअरर्स. म्हणजे काय, त्यांनी सांगितलं गेलेलं आहे अर्ली हॉस्पिटल कसे होते. अर्ली हॉस्पिटल खूप पुअर होते आणि कसे होते, निडी होते. ज्यांना गरज आहे तेच त्यांना ते गरज मिळत होती. आणि ते कसे होते की आतासाठी मॉडिफाईड, किंवा आपण बघतो की आताचे हॉस्पिटल कसे एकदम स्टँडर्ड असतात, एकदम प्रत्येक क्वालिटीचे टेक्निक्स असतात, डेव्हलपमेंट होते आजकालच्या हॉस्पिटलमध्ये. आणि भरपूर साऱ्या फॅसिलिटीज पण प्रोव्हाइड करतात आजकालचे हॉस्पिटल. पण ते जुने हॉस्पिटल जे होते ते मोस्ट ऑफ दी जे प्लॅगिरिझम म्हणजे काय, पिलग्रिम्स म्हणजे काय, की जे यात्रेकरू होते, की जे हॉस्पिटल हे जे यात्रेला गेले होते येते तर हॉस्पिटलमध्ये बसायचे किंवा झोपायचे, ह्यासाठीच हॉस्पिटल पहिलं होतं. किंवा जे वेफारर्स म्हणजे काय, की जे आपल्या मार्गातून म्हणजे हे झालेले आहेत की डिस्ट्रॅक्ट झालेत, म्हणजे मार्गभ्रमिष्ट असं म्हणतो आपण, की ते चुकलेत, मार्ग चुकलेले जे पर्सन असतील ते हॉस्पिटलमध्ये येऊन बसायचे. जे अर्ली म्हणजे जे अगोदरचे हॉस्पिटल होते तेव्हा. पण आत्ताच्या हॉस्पिटल जे आहेत ते असे नाही आहेत. आता खूप डेव्हलपमेंट होते हॉस्पिटलमध्ये, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट होते, किंवा पेशंटसाठी फॅसिलिटी प्रोव्हाइड करता येते, किंवा न्यू टेक्निक्स ज्या आहेत त्या सध्या येत आहेत हॉस्पिटलमध्ये. यानंतर काय झालं, म्हणजे अर्ली हॉस्पिटलमध्ये आपण बघितलं की जे वेफारर्स म्हणजे काय, जे मार्गभ्रमिष्ट होते किंवा यात्रेकरू, त्यांच्यासाठीच ते होतं. म्हणजे बरेच जण तिथंच राहायचे हॉस्पिटलमध्ये. आणि नंतर हळूहळू मॉडिफिकेशन झाल्यानंतर काय झालं की लेप्रसीसाठी काय झालं, हॉस्पिटल तयार करण्यात आलं. लेप्रसी म्हणजेच काय, जो कुष्ठरोग आहे, महारोग, त्यासाठी पहिलं हॉस्पिटल उभारण्यात आलं. Then throughout the Middle Ages, the hospital were run by the monastic order. The first hospital in the New World were founded by a Spanish Mexico City and the French in Canada. म्हणजे काय, ते फर्स्ट हॉस्पिटल कुठं फाउंड झालेलं आहे, स्पॅनिशमध्ये, इन मेक्सिको सिटी. ओके, शहर आहे मेक्सिको. आणि नंतर दुसरं कुठं झालं आहे, फ्रेंचमध्ये, इन कॅनडा. ओके, समजून घ्यायचं. मी इंट्रोडक्शन सांगते हॉस्पिटलचे. आता हे हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी नावच, ह्या जे सब्जेक्टचं नावच हॉस्पिटल आहे. तर अगोदर तुम्हाला हॉस्पिटल म्हणजे काय हे समजलं पाहिजे, किंवा जुने हॉस्पिटल कसे होते हे फक्त तुम्ही इंट्रोडक्शनमध्ये ऐकून घ्या. तुम्हाला पेपरमध्ये लिहायची गरज नाही, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे इंट्रोडक्शन याचं. There is a general tendency to lump together the socially depressed, physically handicapped, and socially unwanted and financially weak for and the sick. म्हणजे काय की नंतर जेव्हा लेप्रसीचं हॉस्पिटल झालं त्यानंतर हळूहळू जे हॉस्पिटलचे टेक्निक्स वाढायला लागले, किंवा त्याचे डिस्टिंग्विश व्हायला लागले अकॉर्डिंग टू त्याच्या डिसीजनुसार त्याचे डिस्टिंग्विश व्हायला लागले. नंतर जे हॉस्पिटल होते ते जे पर्सन डिप्रेस झालेत किंवा फिजिकली हँडिकॅप्ड आहेत, म्हणजे ज्यांचे हात पाय नाही आहेत, किंवा सोशली अनवॉन्टेड म्हणजे काय की ज्यांनी समाजाने त्यांना बाहेर हाकलून दिलेलं आहे, किंवा समाजामध्ये वावरण्यासाठी त्यांना परवानगी दिलेली नाही ज्या लोकांसाठी. किंवा समजा आपण कुष्ठरोग पण बघतो की त्यांना आपण सोशली काय करतो, अनवॉन्टेड आहेत ते, समजा की ते सोशली आपण त्यांना ॲक्सेप्टच केलेलं नाही, असे काही पर्सन. किंवा फायनान्शियली वीक आहेत, की जे खूपच गरीब आहेत आणि खूप आजारीने ग्रस्त झालेत लोक. यासाठीच तेव्हा नंतर हळूहळू हॉस्पिटल तयार झाले. ओके, त्याच्यानंतर काय झालं की स्मॉल पॉक्स, एपिडर्मिस हॉस्पिटल. नंतर आपण बघितलं की खोकल्यासाठी, सर्दीसाठी. नंतर पुन्हा काय म्हणतो आपण, हर्टसाठी वेगळं झालं. ब्रेनच्या डिसीज रिलेटेड टू दी ब्रेनचे हॉस्पिटल वेगळे झाले. म्हणजे कॅटेगरायझेशन हळूहळू काय झालं, प्रत्येकाचं डिपार्टमेंट किंवा कॅटेगरायझेशन होत राहिलं. पण सुरुवातीला काय होत होतं, एक तर सुरुवातीच्या हॉस्पिटलमध्ये जे मार्गभ्रमिष्ट लोक होते किंवा असे यात्रेकरू होते ते राहत होते. नंतर काय झालं, हळूहळू डेव्हलपमेंट होऊन लेप्रसीसाठी तयार करण्यात आलं. त्यानंतर जे फिजिकली हँडिकॅप्ड आहेत
किंवा सोशली डिप्रेस्ड आहेत, सोशली अनवॉन्टेड आहेत किंवा फायनान्शियली वीक आहेत, या पर्सनसाठी हॉस्पिटल उभारण्यात आलं. आणि नंतर पुन्हा काय झालं की हळूहळू डेव्हलपमेंट होऊन नंतर जे चिकन पॉक्ससाठी किंवा त्यालाच म्हणा स्मॉल पॉक्स इपिडर्मीसाठी वेगळं झालं किंवा त्वचारोगतज्ञ वेगळा झाला. नंतर आयचे हॉस्पिटल, इयरचे हॉस्पिटल वेगळे, नंतर ब्रेनचं हॉस्पिटल वेगळं, नंतर हार्टचं हॉस्पिटल वेगळं, या सगळ्याच्या हॉस्पिटलचं कॅटेगरायझेशन झालं आणि डेव्हलपमेंट पण झाली. ओके, आता आपण बघणार आहेत व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ हॉस्पिटल. लक्ष करून ऐका कारण ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. Hospital is defined as an institution of community health or a specialized complex organization. त्याची डेफिनेशन काय आहे? अन इन्स्टिट्यूशन ऑफ कम्युनिटी हेल्थ, म्हणजे असं एक इन्स्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय की समाजाची जी आरोग्य आहे त्यांना जपण्याचं काम करतो. तो की इन्स्टिट्यूशन ऑफ कम्युनिटी हेल्थ अँड स्पेशलाइज्ड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन दॅट मेक्स यूज ऑफ फिजिशियन, सर्जन अँड टीम ऑफ दी टेक्निकल स्टाफ. ओके, हे कोण करतं आहे? जी कम्युनिटी हेल्थ आहे किंवा स्पेशलाइज्ड ऑर्गनायझेशन हे कोण चालवते? जे फिजिशियन आहेत, जे सर्जन आहेत किंवा टीचिंग स्टाफ म्हणजे जे टेक्निकल स्टाफ आहेत, हे काय करतात की आपल्या जे कम्युनिटी हेल्थला काय करतात त्याने प्रोटेक्ट करण्याचा काम करतात. म्हणजे त्याची डेफिनेशन आपण काय करू शकतो, काय म्हणू शकतो? अन इन्स्टिट्यूशन ऑफ दी कम्युनिटी हेल्थ और स्पेशलाइज्ड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन दॅट मेक्स यूज ऑफ दिस फिजिशियन, सर्जन अँड द टीम ऑफ द टेक्निकल स्टाफ. म्हणजे काय की यांचा यूज करून, म्हणजे यांचा फिजिशियनचा, सर्जनचा किंवा टेक्निकल स्टाफचा यूज करून काय करतो आहे आपण? समाजाची जी समाजाचं आरोग्य पद्धती आहे किंवा समाजाचं आरोग्य ते जपण्याचं काम करतो आहेत आपण. त्यालाच काय म्हणतो आपण? हॉस्पिटल म्हणतो. ओके, अन इन्स्टिट्यूशन ऑफ कम्युनिटी हेल्थ और स्पेशलाइज्ड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन दॅट मेक्स यूज ऑफ physician, surgeon and the team of technical staff in order to provide facility for diagnosis, therapy, rehabilitation, नंतर प्रिव्हेन्शन, एज्युकेशन अँड रिसर्च. ओके, ही असं इन्स्टिट्यूशन आहे की बाय द यूज ऑफ, म्हणजे यांचा यूज करून किंवा यांच्या फिजिशियन किंवा सर्जन किंवा टेक्निकल स्टाफ यांचा यूज करून आपण काय करतो आहे? समाजाची समाजाचं आरोग्य काय करतो आहे? नीट करतो आहे. म्हणजेच काय करतो आहे की त्यांना आपण काय करतो आहे? समवॉट डिसीज प्रिव्हेन्शन करतो आहे, डायग्नोसिस करतो आहे, एज्युकेशन देतो आहे त्यांना. म्हणजेच काय की आपण हॉस्पिटलमध्ये बघतात की आपण जे फिजिशियन दिसतात, नर्सेस दिसतात, नर्स स्टाफ दिसतात किंवा फार्मासिस्ट ते काय करतात? ते फॅसिलिटी काय प्रोव्हाइड करतात? एक तर डायग्नोसिस करतात की तुम्हाला कुठला डिसीज झाला आहे का, किंवा यांना कुठली थेरपी द्यावं लागेल. थेरपी म्हणजेच काय? तुम्हाला की ड्रग कुठला द्यावा लागेल किंवा मेडिकेशन्स कुठले प्रोव्हाइड करावं लागेल. किंवा प्रिव्हेन्शन अँड एज्युकेशन अँड रिसर्च म्हणजे काय की प्रिव्हेन्शन म्हणजे तुम्ही तर त्याला रोखू शकता एखाद्या डिसीजला, त्याबद्दल त्यांना एज्युकेशन द्यायचं. म्हणजे काय की तुमचा हा असा डिसीज आहे, तुम्ही हे करू नका किंवा अशा गोळ्या खावा. हे झालं एज्युकेशन. आणि रिसर्च म्हणजे काय? त्याच्यातूनच आपल्याला समजतं की ह्या रोगासाठी ही गोळी सुटेबल आहे. म्हणजे हा एक टाईप ऑफचा रिसर्च झाला. ओके, याची डेफिनेशन आपण डबल रिवाईज करूयात. An institution of community health or specialized complex organization that makes use of the physician, surgeon and team of the technical staff. म्हणजे यांच्या सहाय्याने, कोणाच्या? फिजिशियनच्या, सर्जनच्या आणि टेक्निकल स्टाफच्या सहाय्याने आपण कुठल्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार? डायग्नोसिसची फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार, थेरपी, रिहॅबिलिटेशन, प्रिव्हेन्शन, एज्युकेशन अँड रिसर्च. ओके, याची डेफिनेशन लिहून घ्या तुम्ही. अन इन्स्टिट्यूशन ऑफ कम्युनिटी हेल्थ ऑर द स्पेशलाइज्ड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन दॅट मेक्स यूज ऑफ द फिजिशियन, सर्जन अँड द टीम ऑफ टेक्निकल स्टाफ इन ऑर्डर टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज फॉर द डायग्नोसिस, थेरपी, रिहॅबिलिटेशन्स, प्रिव्हेन्शन्स, एज्युकेशन अँड रिसर्च. ओके, हॉस्पिटलची डेफिनेशन समजून घ्या. नसेल समजलं तर पुढच्या लेक्चरमध्ये पण मी रिवाईज करणार आहे की पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय झालं हे रिवाईज करते. दरवेळेस मी आणखी एकदा रिवाईज करेन. ओके, नंतर आपण मेन आहे ते फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल. मोस्ट ऑफ द क्वेश्चन पेपरमध्ये हाच क्वेश्चन विचारलेला आहे की डिफाईन हॉस्पिटल अँड राईट डाऊन द फंक्शन्स ऑफ हॉस्पिटल. म्हणजे आपल्याला आत्तापर्यंत आपण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण आपण स्टँडर्ड पद्धतीनं असं कधी हॉस्पिटलचा अभ्यास केलेला नव्हता. ओके, तर आपण फार्मसीमध्ये आलेला आहात, तर आपलं हॉस्पिटल्सचे काहीतरी एक रिलेशन आहे. ओके, कारण फार्मासिस्ट हे हॉस्पिटलच्या खूपच सेंटर पॉईंटमध्ये असं येत असतात. ओके, तर फंक्शन आपण बघायचे हॉस्पिटलचे. इन अपलिफ्ट द क्वालिटी ऑफ द लॉ अँड जनरल स्टँडर्ड ऑफ द मेडिसिनल प्रॅक्टिसेस. म्हणजे काय की इट अपलिफ्ट द क्वालिटी ऑफ लॉ अँड
जनरल स्टँडर्ड म्हणजे काय की मेडिसिनल प्रॅक्टिसमध्ये आपलं हॉस्पिटल येतं. ओके, तर त्याची लेवल वाढवण्यासाठी किंवा एक अपलिफ्ट म्हणजे काय की त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी किंवा स्टँडर्ड वाढवण्यासाठी हॉस्पिटल्स खूप हॉस्पिटलचं खूप मोठं फंक्शन आहे. ओके, मेडिसिनल प्रॅक्टिस म्हणजे काय, मेडिकलच्या जगामध्ये म्हणजेच काय आपलं हॉस्पिटल, नर्सेस किंवा डिसीज ह्या सगळ्या गोष्टी मेडिकल फील्डमध्ये येत असतात. तर त्या मेडिकलमध्ये किंवा मेडिकल प्रॅक्टिसेसमध्ये आपलं जे हॉस्पिटल काय करतं फंक्शन की त्याची क्वालिटी अपलिफ्ट करायचं, म्हणजे क्वालिटी वाढवण्याचं ॲज वेल एज स्टँडर्ड वाढवण्याचं काम कोण करत असतं, हॉस्पिटल करत असतं. सेकंड आहे टू प्रोव्हाइड ए फॅसिलिटीज अँड गायडन्स by which the person can work in a group with intention of betterment of the hospital department, patients and community. हॉस्पिटल काय प्रोव्हाइड करतं, सेकंड आहे रोल हॉस्पिटलचा, इट प्रोव्हाइड द फॅसिलिटी अँड गार्डियन्स म्हणजे काय, फॅसिलिटीज म्हणजे काय, तर आपण बघतो हॉस्पिटलमध्ये मोस्ट ऑफ द पेशंट त्यांना फॅसिलिटी कुठली प्रोव्हाइड केली पाहिजे, तर बेडची व्यवस्था केली पाहिजे त्यांच्यासाठी, किंवा जे आपण ऑक्सिजन आहे किंवा व्हेंटिलेटर आहे, नंतर त्यांच्यासाठी ICUचं वेगळं हे डिपार्टमेंट असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात, फॅसिलिटीजमध्ये येत असतात. तर ती फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचं कोणाचं काम आहे, हॉस्पिटलचं काम आहे. हे रोलमध्ये येते किंवा त्याच्या फंक्शनमध्ये येत असतं. सेकंड आहे की त्यांनी गायडन्स प्रोव्हाइड केलं पाहिजे. कोणाला गायडन्स प्रोव्हाइड केलं पाहिजे, की जे हॉस्पिटलमध्ये काम करतात, समजा नर्स काम करतात किंवा फार्मासिस्ट काम करतात, खूप सारे असे पर्सन्स की ते काम करत असतात, किंवा जे क्लीनर किंवा वर्कर वगैरे असतात, त्यांना आपण गायडन्स द्यायचं कोणाचं काम आहे, हॉस्पिटलचं काम आहे. ओके, थर्ड आहे इट रिड्यूस द डिसीज ऑकरन्सी बाय अर्ली डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. टू रिड्यूस द डिसीज ऑकरन्सी म्हणजे काय की याचं फंक्शन आहे की डिसीज कमी करायचं. ओके, आपण हॉस्पिटलमध्ये जातो कशासाठी, की डिसीज कमी करण्यासाठी, ॲज वेल ॲज की झाला आहे का डिसीज, तुम्हाला झाला आहे का हा माहिती नसतो पेशंट्सला बऱ्याचदा. तर ते हॉस्पिटलला गेले तर त्यांना समजतं की तुम्हाला कुठल्या टाईपचा डिसीज झाला आहे किंवा तो कसा क्युअर होऊ शकतो, कसा ट्रीटमेंट त्याचे देऊ शकता. म्हणजे इनफॅक्ट काय की डिसीजची जी डिसीज होण्याचे जे चान्सेस आहेत ते कमी करण्याचं कोण काम करत असतं, हॉस्पिटलचं एक रोल आहे किंवा फंक्शन आहे याच्यामध्ये. फोर्थ आहे टू एस्टिमेट द नीड फॉर अ फॅसिलिटीज अँड सप्लाईज and equipments and their utilization for evaluation, control and maintenance. टू इस्टिमेट द नीड फॉर म्हणजे काय की त्यांनी हॉस्पिटलनी नवीन फॅसिलिटी प्रोव्हाइड केले पाहिजे, काय जे हॉस्पिटलला नीड आहे ते सप्लाय केलं पाहिजे. इक्विपमेंट्स म्हणजे काय, आपण CT स्कॅन बघत असतो ते, किंवा आपले एक्सरे वगैरे आपण हॉस्पिटलमध्ये मोस्ट ऑफ टाईम लागतातच ह्या इक्विपमेंट्स, ते इक्विपमेंट प्रोव्हाइड करणं, फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं, किंवा ते ऑल ओव्हर सिम्पली सीझर आहेत, किंवा आपण IV इन्फ्युजन बघत असतो, सलाईन बघत असतो, तर ते सगळ्यांची क्वांटिटी कशी असली पाहिजे, पुरेपूर असली पाहिजे. ओके, आणि त्याचं इव्हॅल्युएशन करणं. इव्हॅल्युएशन म्हणजे काय की हे बरोबर आहे का, हे ड्रग चांगला आला आहे का, नाही आला आहे का, किंवा तो किती क्वांटिटीमध्ये आला आहे, त्याचं म्हणजेच काय, कंट्रोल करणं. इव्हॅल्युएशन म्हणजे काय की तो चांगला आहे का त्याला इव्हॅल्युएट करणं, किंवा त्याला जज करणं एखाद्या ड्रगला, किंवा म्हणजे सलाईन वगैरे आहेत ते चांगलं पेशंटसाठी सुटेबल आहे का याची स्टडी करणं. किंवा कंट्रोल म्हणजे काय की तुमच्या तो प्रॉपरली अवेलेबल आहे का हॉस्पिटलमध्ये, जर पेशंट्स आलेच तर तुम्ही ते पटकन त्याला प्रोव्हाइड केलं पाहिजे. थर्ड आहे मेंटेनन्स म्हणजे काय, तुमचं रेग्युलरली त्याचं मेंटेन केलं पाहिजे त्या गोष्टी. ओके, त्याचा रोल काय आहे, फंक्शन तेच हॉस्पिटलचा रोल आहे. ओके, फिफ्थ आहे टू एस्टिमेट द डिपार्टमेंटल नेसेसिटीज म्हणजे काय, डिपार्टमेंटच्या नेसेसिटी तुम्ही प्रोव्हाइड केल्या पाहिजे हॉस्पिटलनी, म्हणजेच कोणी हॉस्पिटलनी. डिपार्टमेंटमध्ये कोण येतं, आता ICU डिपार्टमेंट वेगळं असतं, किंवा पेडियाट्रिक डिपार्टमेंट वेगळं असतं, पुन्हा जे मेटर्निटी हॉस्पिटल वेगळे असतात, म्हणजे जे प्रेग्नंट वुमनसाठी हॉस्पिटलचं डिपार्टमेंट वेगळं असतं, पेडियाट्रिकसाठी वेगळं असतं. प्रत्येकाचे नीड वेगवेगळे असतात. ओके, आणि त्या नेसेसिटी प्रोव्हाइड करायचं कोणाचं काम असतं, हॉस्पिटलचं काम असतं. ओके, सिक्स्थ फंक्शन आहे टू प्रोव्हाइड ए कॉमन लिंक बिटवीन ए जनरल पब्लिक अँड पॉलिसी मार्कर म्हणजे काय, हे काय करते, लिंक प्रोव्हाइड करते कोणामध्ये, जनरल पब्लिकमध्ये आणि पॉलिसी मार्कर्समध्ये. 7 आहे टू सजेस्ट दी पॉलिसीज अँड प्रोसिजर टू मेंटेन द ॲडिक्वेट अँड कम्पिटंट स्टाफ. ओके, हे काय करतं, हॉस्पिटलचं काम आहे की डिफरंट पॉलिसीज आलेत का आपल्या ह्याच्यासाठी, पेशंटसाठी, किंवा डिफरंट प्रोसिजर आलेत का, किंवा ते माहीत आहेत का तुमच्या स्टाफला, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायचं कोणाचं काम असतं, हॉस्पिटलचं काम असतं. नंतर 8 आहे टू डेव्हलप अँड मेंटेन अँड इफेक्टिव्ह सिस्टीम ऑफ क्लिनिकल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेकॉर्ड अँड रिपोर्ट. म्हणजे यातला नेक्स्ट फंक्शन आहे, एक तर तुम्हाला काय करायचं, पहिल्या PPT मध्ये लास्ट PPT मध्ये बघितलं की
हॉस्पिटल कशासाठी असतात की ते डिसीज कंडिशन्स कमी किंवा डिसीज कमी करण्यासाठी, क्युअर करण्यासाठी, किंवा डिसीज डायग्नोसिस करणं म्हणजे काय, ओळखणं. डायग्नोसिस म्हणजे काय, ओळखणं. डिसीज झाला आहे का नाही हे ओळखणं, त्यालाच काय म्हणतो आपण, डायग्नोसिस असं म्हणतो. ट्रीटमेंट म्हणजे काय की त्यांना तो डिसीजसाठी कुठली ट्रीटमेंट किंवा कुठली थेरपी यूज करणार आहेत आपण, ते ट्रीटमेंट कशी होणार आहे त्याची, त्यांना व्यवस्थित त्यांना ड्रग देऊन किंवा त्यांना जे गोळ्या औषध देऊन काही जे असेल ते मेडिकेशन्स प्रोव्हाइड करून आपण ते ट्रीटमेंट करणार आहेत. समजून घ्या, हा नवीन सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी सेकंड इयरसाठी. सो यांनी काय सांगितलं किंवा प्रत्येकाचे अर्थ मी जर सांगू शकले नाही किंवा एखादा राहिला माझ्याकडून तर तुम्ही ते डिक्शनरी यूज केले पाहिजे. ओके, आतापर्यंत बघितलं आपण रोल काय होता हॉस्पिटलचा, की त्यांनी हेल्थ म्हणजे फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या पाहिजे पेशंट्सच्या, त्यांना ते जे इक्विपमेंट्स प्रोव्हाइड केले पाहिजे, ते सप्लाय केले पाहिजे. इव्हॅल्युएशन, कंट्रोल अँड मेंटेनन्स म्हणजे काय की सगळे जे ऑल ॲक्टिव्हिटीज असतात किंवा जे ऑल फॅसिलिटीज आहेत त्यांना इव्हॅल्युएट करणं, कंट्रोल करणं आणि मेंटेन करणं हे हॉस्पिटलचं काम असतं. ओके, आणि पेशंट्सची केअर घेणं, त्यांना प्रिव्हेन्शन करणं, ट्रीटमेंट देणं वेळच्या वेळेला, किंवा त्याला सगळ्या गोष्टी त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं, हे सगळं काम कोणाचं, हॉस्पिटलचं आहे. ते पाठीमागच्या PPTमध्ये बघितलं. याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की ते सगळ्यांचं रिपोर्ट करणं, म्हणजे आणखी एक फंक्शन आहे की आतापर्यंत किती पेशंट्स आलेत, किती रिकवर झालेत, किंवा प्रत्येकाची नीड काय आहे, ते सगळ्या रिपोर्ट आपण बघतो की हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा आपल्याला लाईनमध्ये थांबावं लागतं, तेव्हा त्या टाईमला तुम्हाला रिपोर्ट कार्ड असतं, ते रिपोर्ट भरावं लागतं रेकॉर्डमध्ये, तुमचं नाव किंवा तुम्ही कुठून आलात किंवा तुमचं काय तुम्हाला काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ते हॉस्पिटलमध्ये रेकॉर्ड असल्या पाहिजेत. ओके, नंतर 9th आहे टू हार्नेस ग्रोथ ऑफ दी मेडिकल सायन्स बाय अ प्रॉपर ट्रेनिंग ऑफ द डॉक्टर अँड नर्सेस इन अ लार्ज ट्रेनिंग हॉस्पिटल. म्हणजे काय की हॉस्पिटलची डेव्हलपमेंट जर होण्याची गरज असेल तर त्या टायमिंगला तुम्हाला जे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, त्यांना गायडन्स प्रोव्हाइड करणं किंवा ट्रेनिंग देणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा नवीन डॉक्टर किंवा नवीन नर्सेस त्यांना त्यांना ट्रेनिंग देणं, विदाऊट ट्रेनिंग ते मिस्टेक्स होऊ शकतात त्यांच्याकडून, आणि हॉस्पिटलमध्ये मिस्टेक झाले तर ते डायरेक्टली पेशंट्सवर अफेक्ट होणार आहेत. ओके, त्यामुळं त्यांना अगोदरच जे नर्सेस आहेत किंवा जे डॉक्टर आहेत त्यांना आपल्याला स्वतःला ट्रेन करावं लागतं त्यांना, की तुम्हाला हे तुमचं कार्य आहे किंवा तुम्हाला असं करायचं आहे, किंवा ट्रेन करण्यासाठी जे सिनियर स्टाफ असतो तो पण असतो त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी फंक्शन्स ऑफ हॉस्पिटलमध्ये येत असतात. 10th आहे टू क्रिएट अँड डेव्हलप दी फायनान्शियल प्लॅन फॉर दी ऑपरेशनल ऑफ द हॉस्पिटल. क्रिएट अँड डेव्हलप फायनान्शियल प्लॅन म्हणजे फायनान्शियल प्लॅन म्हणजे काय की एखादं तुम्हाला न्यू टेक्निक असेल, आता समजा एखादं ऑपरेशन मोठं करायचं असेल ब्रेनचं वगैरे, त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे या सगळ्या गोष्टींचं किंवा फायनान्शियल प्लॅन केलं पाहिजे. किती खर्च होऊ शकतो या सगळ्या ऑपरेशनसाठी किंवा काय, आणि तुम्ही पेशंट्सकडून ते किती घ्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी पण फंक्शन्स ऑफ हॉस्पिटलमध्ये येत असतं. 11 आहे टू प्रोव्हाइड ए फॅसिलिटी फॉर कंटिन्यूइंग एज्युकेशन ऑफ ऑल दी पीपल. म्हणजे एक फॅसिलिटी, आणखी एक फॅसिलिटी कुठली आहे की त्यांना एज्युकेशन देणं. मोस्ट आपण बघतो की खेडेगावातले काही माणसं असतात हॉस्पिटलमध्ये येणारे, त्यांना काही एज्युकेशन नसतं, त्यांना माहिती नसतं, गोळ्या कशा खायच्या माहिती नसतं, किंवा ते कसे मेडिकेशन्स किंवा कसं ट्रीटमेंट करतात हे पण त्यांना माहिती नसतं. किंवा त्याच्यामुळे तुम्ही एज्युकेशन देणं किंवा त्यांना सांगणं तुम्ही हे 2 टायमिंगला ड्रग घ्यायचा आहे, किंवा एखादं मेडिकेशन असेल 2 टायमिंग घ्यायचं आहे, किंवा 3 टायमिंगचं आहे, किंवा ट्वाईस इन अ डे, थ्राईस इन अ डे, बिफोर मील, आफ्टर मील, म्हणजे जेवणाच्या अगोदर, जेवणाच्या नंतर, ह्या सगळ्या एज्युकेशन्स त्या पीपलला प्रोव्हाइड करणं खूप गरजेचं असतं. कारण कधी कधी कसं होतं, जेवणाच्या नंतरची गोळी ते कधी कधी जेवणाच्या अगोदरच घेतात, अर्धीच घेतात, 2-3च घेतात, असं पण होऊ शकतं, पण त्याचे डिसॲडव्हान्टेज दिसत असतात. ओके, जर ड्रग लिमिटपेक्षा जर खूप घेत असतील तर त्याचे पण डिसॲडव्हान्टेज दिसतात. ओके, नंतर 12th आहे पार्टिसिपेट अँड इम्प्लिमेंट सेफ्टी अँड प्रोग्राम ऑफ दी हॉस्पिटल. म्हणजे काय की टू पार्टिसिपेट म्हणजे नवीन नवीन प्रोग्राम असतात बघा हॉस्पिटलमध्ये, की सेपरेट आपण माहिती तुम्हाला ते मोस्ट ऑफ दी हॉस्पिटलमध्ये ते हे घेतात ना, कॅम्प वगैरे, एक 2 दिवसाचा कॅम्प असतो किंवा 3 दिवसाचा कॅम्प असतो. त्याच्यामध्ये जनरली पीपल्सला विदाऊट एनी फीस काय करतात ते हेल्थचे जे काही प्रोग्राम्स ते राबवतात किंवा अरेंज करतात. त्याच्यामध्ये त्यांना फुकट मेडिकेशन्स प्रोव्हाइड करतात, त्यांना फुकट ट्रीट करतात. ओके, या सगळ्या गोष्टी कशामध्ये त्यात हॉस्पिटलचं फंक्शन आहे की टू पार्टिसिपेट. त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट केलं पाहिजे. कशामध्ये, जे नवीन जे हॉस्पिटलचे प्रोग्राम आहेत किंवा सेफ्टीचे प्रोग्राम आहेत यांच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणं खूप महत्त्वाचं आहे. 13 आहे म्हणजे 13वं फंक्शन आहे
to initiate नंतर utilize and participate in a research project aimed at the improvement and the patient's care and other hospital services. रिसर्च प्रोजेक्ट म्हणजेच काय की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये असे बरेचसे पेशंट्स दिसतील की त्यांना आपलं समजतं. अशा हॉस्पिटलमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा हा ड्रग, आता एका कॅटेगरीचे समजा 4-5 ड्रग आहेत. ताप कमी करण्याचे पॅरासिटामॉल पण आहे, किंवा मोस्ट ऑफ द ड्रग आहेत आपल्या फार्मसीमध्ये, ज्याची की एकच कॅटेगरी म्हणजे कॉमन कोल्डसाठी पण भरपूर, आपण सर्दीसाठी पण खूप गोळ्या असतात. सिट्रिझिनपासून ते पूर्ण क्रोसिनपर्यंत सगळ्या गोळ्या दिसतात तुम्हाला. पण त्याच्यापैकी कुठली गोळी चांगली आहे तेव्हा कधी कळणार आहे, जेव्हा तुम्ही पेशंटला देणार आहेत तेव्हा. मग पेशंट सांगेन की मला या गोळीनं लवकर फरक पडला, किंवा या गोळीनं मला आत्तापर्यंत काय फरक पडला. त्यानुसार तुम्ही रिसर्च करू शकता त्याच्यामध्ये की या ड्रगमध्ये कुठला ड्रग हा सुटेबल असणार आहे पेशंटसाठी. हे सगळे फंक्शन्स आहेत हॉस्पिटलचे. आपण अगोदर बघितलं डेफिनेशन ऑफ हॉस्पिटल. अगोदर तर इंट्रोडक्शन घेतलं हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी म्हणजे काय, नंतर बघितलं डेफिनेशन ऑफ हॉस्पिटल. त्याच्यामध्ये आपण सांगितलं अँड इन्स्टिट्यूशन ऑफ कम्युनिटी हेल्थ ऑर स्पेशलाइज्ड कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन दॅट मेक्स यूज ऑफ दी फिजिशियन, सर्जन अँड टीम ऑफ द टीचिंग स्टाफ. म्हणजे यांच्या सहाय्याने, कुणाच्या, फिजिशियनच्या, सर्जनच्या आणि टीचिंग स्टाफच्या सहाय्याने आपण काय करणार आहेत, कम्युनिटी हेल्थ काय करणार आहेत, स्टेबल ठेवणार आहेत. कम्युनिटी हेल्थ किंवा जे लोकांचं आरोग्य कसं तुम्ही सांभाळणार आहेत, बाय द यूज ऑफ, किंवा कोणाच्या सहाय्याने सांभाळणार आहेत ते, फिजिशियनच्या, सर्जनच्या, टेक्निकल स्टाफच्या, इन ऑर्डर टू प्रोव्हाइड अ फॅसिलिटी फॉर. म्हणजेच काय त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही काय फॅसिलिटी प्रोव्हाइड करणार आहे. ते फर्स्ट आहे ते आहे डायग्नोसिसला आपण मराठीमध्ये काय करतो की तपासणी, आरोग्य तपासणीच म्हणजे काय, डायग्नोसिस. त्याला रोग झाला आहे की नाही हे डायग्नोसिस करणं खूप महत्त्वाचं असतं. किंवा हॉस्पिटलमध्ये गेल्या ते काय तुम्हाला मेडिकेशन्स प्रोव्हाइड करणार आहेत की हां धरा तुम्हाला हेच झालं आहे तेच झालं असं नाही. त्याला गेल्यावर टेस्ट असतात तुमच्या, की टेस्टनंतर त्यांना समजतं, हॉस्पिटलच्या जे डॉक्टर असतात त्यांना समजतं की तुम्हाला हा रोग झाला तर त्याच्यासाठी कुठले मेडिकेशन्स प्रोव्हाइड केलं पाहिजे, कुठली थेरपी द्यायला पाहिजे, नंतर कुठलं प्रिव्हेन्शन कसं करणार आहे त्या ड्रगला तुम्ही. एज्युकेशनमध्ये काय येतं की त्यांना, पेशंटला तुम्हाला सांगायचं आहे की हे ड्रग हा 2 टायमिंगला खायचा आहे, किंवा तुम्ही हे खाऊ नका ते खाऊ नका, तुम्ही बाहेर जाऊ नका, तुम्ही असं करा. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये, एज्युकेशनमध्ये. आणि रिसर्च म्हणजे काय की तुम्हाला आत्तापर्यंत अनुभवानुसार की कुठला ड्रग हा मोस्ट इफेक्टिव्ह होता, किंवा आतापर्यंत आपण बघितलं की पहिल्या ड्रगपेक्षा हा ड्रग खूप इफेक्टिव्ह आहे, पोटेन्शियल आहे याच्यामध्ये. हे कधी समज जेव्हा तुम्ही रिसर्च कराल किंवा पेशंट्समध्ये ते तुम्ही पेशंटला दिले ना, तर पेशंट सांगतो तुम्हाला की हा ड्रग नाही मला म्हणजे सुटेबल नव्हता, हा ड्रग मला सुटेबल आहे, किंवा मला 2 दिवसामध्ये या गोळीमुळे फरक पडला. यानुसार तुमचं काय होऊ शकतं, रिसर्च होऊ शकतं. ओके, हे झालं डेफिनेशन. आपण 13 फंक्शन्स बघितले. त्याच्यामध्ये आपण फंक्शन्समध्ये एक रिअरली साध्या लँग्वेजमध्ये सांगतो की हॉस्पिटलचं काय फंक्शन असतं, की एकतर डिफरंट फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणं पेशंट्सला. ओके, पेशंट्स येतो तुमच्या हॉस्पिटलमध्ये, पण तुमच्या हॉस्पिटलमध्ये काय फॅसिलिटी नसतील. ओके, म्हणजे बेडच्या फॅसिलिटी नसतील, किंवा मेडिकेशन्स नसतील, ऑक्सिजनचा पुरवठा कमी असेल, व्हेंटिलेशन्स कमी असतील, तर तेव्हा ते हॉस्पिटलचं फंक्शन आहे ते प्रॉपरली प्ले नाही होणार मग. ओके, तर त्यासाठी तुम्हाला नेसेसिटी ज्या हॉस्पिटलच्या आहेत, पेशंटच्या नेसेसिटी आहे ते तुम्ही स्वतः सगळ्या प्रोव्हाइड केल्या पाहिजेत. त्यानंतर तुम्ही ते त्यांना थेरपी दिली पाहिजे, त्यांना ट्रीटमेंट दिलं पाहिजे वेळच्या वेळेमध्ये. नंतर ॲडेक्वेट क्वांटिटीमध्ये तुमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडेक्वेट क्वांटिटीमध्ये स्टाफ असला पाहिजे. म्हणजे कुठले स्टाफमध्ये आपण अगोदर हॉस्पिटलच्या डेफिनेशनमध्ये बघितलं की जे डॉक्टर आहेत किंवा नर्सेस आहेत, नंतर फार्मसिस्ट, हे झालं टीचिंग स्टाफ किंवा वर्कर आहेत. क्लीनर जे असतात बघा पर्सन, ते एक असतात. ते एक सगळे स्टाफ कसे ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये असले पाहिजे, स्वच्छता झाली पाहिजे हॉस्पिटलमध्ये. आणि नंतर एज्युकेशन दिलं पाहिजे डॉक्टर नर्सेसला, ॲज वेल ॲज हॉस्पिटलमधले जे पेशंट्स आहेत त्यांना पण. एज्युकेशन म्हणजे काय की हेच की तुम्ही इथून पुढे तुम्हाला हार्ट डिसीज झाला आहे तर तुम्ही किती वेळ गोळ्या खाल्ल्या पाहिजेत, किंवा तुम्ही बाहेर जायला पाहिजे की नाही, तुम्ही कुठले प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत, या सगळ्या गोष्टी एज्युकेशनमध्ये. ॲज वेल ॲज आता नवीन इन्व्हेन्शन एखादी टेक्निकल त्या हॉस्पिटलमधल्या डॉक्टरला किंवा नर्सेसला पण माहिती नसते, तर ती जी ट्रेनिंग आहे ती तुम्ही दिली पाहिजे किंवा घेतली पाहिजे. कोणी घेतली पाहिजे, हॉस्पिटलमधल्या डॉक्टरनी किंवा नर्सेसनी घेतली पाहिजे. ऑल ओव्हर आपण जे हॉस्पिटलचे फंक्शन्स बघितलेत, इंट्रोडक्शन पार्ट बघितला, डेफिनेशन बघितलं आणि हॉस्पिटलचे फंक्शन्स बघितलेत. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघणार आहेत, किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहेत क्लासिफिकेशन ऑफ हॉस्पिटल, देन
क्लासिफिकेशन बेस्ड आहेत, अकॉर्डिंग टू मेडिकल बेस्ड, सर्जिकल बेस्ड, नंतर बेस्ड अपॉन नॉन क्लिनिकल, क्लिनिकल, नंतर बेडची साईजनुसार पण त्याचं हॉस्पिटलचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. नंतर बेस्ड अपॉन देअर कॉस्ट, म्हणजे हॉस्पिटलच्या कॉस्टमधून सुद्धा त्याचे हॉस्पिटलचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. आणि लास्ट आहे बेस्ड अपॉन द सिस्टीम ऑफ मेडिसिन, म्हणजे काय की आयुर्वेदिक हॉस्पिटल वेगळे, ॲलोपॅथिक हॉस्पिटल वेगळे, होमिओपॅथिक हॉस्पिटल वेगळे, युनानी हॉस्पिटल वेगळे. ओके, यानुसार त्याच्या हॉस्पिटलचं कसं कॅटेगरायझेशन झालं, कसं क्लासिफिकेशन झालं ते याच्यामध्ये सांगितले. आय होप दिस लेक्चर यू हॅव सॅटिस्फाय फॉर दिस लेक्चर. ओके, तुम्हाला कळालं असं मी गृहीत धरते आणि चलते. नवीन सब्जेक्ट आहे, मी दोन्ही पण सब्जेक्ट शिकवते, तर दोन्हीमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका आणि समजून घ्या मी काय सांगते ते. ओके, थँक्यू.